नमस्कार माझ्या गोडताईंनो, कशा आहात सगळ्या. मी सरिताने खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण पाहणार आहोत छोट्या बेबी साडीसाठी किंवा बेबी ब्लाऊजसाठी कटिंग कसं करायचं. तर इथे मी 4 पदरी कपडा घेतलेला आहे बेबी ब्लाऊजसाठी. ब्लाऊजची उंची 8 इंच आहे आणि आपण इथे 9 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. शोल्डर रुंदी आपली 9 इंच आहे, तर इथे निम्मी 4.5 इंच घेतलेली आहे. 4.5 इंच आपल्याला छोटासा गळा असतो लहान मापाचा, त्यासाठी घ्यायचा आहे. त्यानंतर मुंडा घ्यायचा आहे आपल्याला इथे 4 ते 4.25 इंच. 4.25 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे. आता छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. 11 इंचाची छाती आहे, तर 5.5 इंच चौथा भाग येतो आपल्याला आणि 1.5 इंच आपण पुढे मार्जिन घेतलेलं आहे. अशा पद्धतीने ते मार्किंग करून घ्यायचं आणि अगदी अर्धा ते पाऊण इंचावरती आपल्याला हा आर्म होलचा आकार द्यायचा आहे, कारण माप खूप छोटा आहे त्यामुळे. इथे बघा 5.5 इंचावरती मार्किंग केल्यानंतर अजून मी थोडंसं आतल्या बाजूने घेते, म्हणजे बरोबर आपल्या मापाचे ते मार्किंग होईल. आहे अशी कंबर खाली घ्यायची आहे, कारण 11ची छाती तर आपल्याला 10.5ची कंबर करता येते लहान मेजरमेंटमध्ये. त्यानंतर इथे आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे. गळ्याची रुंदी आपल्याला 2 2.25 इंच घेतली तरी चालेल. त्या अगोदर गळ्याची आपण लांबी घेणार आहोत. 2.5 इंचाचा गळा आहे, तर मी इथे 3 इंच घेतलेला आहे आणि पुन्हा इथे आपल्याला 3 इंचावरती सोडायचे आहे आणि नंतर आपल्याला इथे 2 इंचावरती ते 2.25 इंचावरती मार्किंग करायचं. तर मी इथे 2 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. 2.25 इंचावरती मार्किंग केलं असतं कधी तर ते इथे गळा 1.5 इंच किंवा 2 इंच असतात, तर पुढे आपला गळा वाढलेला आहे, त्यामुळे इथे मी 2 इंचावरतीच मार्किंग करत आहे, म्हणजे गळा जास्त डीप झाला तर शोल्डर उतरायला नको म्हणून. ऑलरेडी आपल्या इथे मेजरमेंट छोटा आहे, ब्लाऊज छोट्या मापाचा आहे. सो गळा मोठा असेल तर शोल्डर रुंदी जास्त घेतली तरी आपल्याला इथे गळा उतरू शकतो. त्यासाठी मी इथे शोल्डर रुंदी 2 इंच घेतलेली आहे. त्यानंतर टक्स पॉईंट आपण 3 ते 3.5 इंचावरती द्यायचा आहे. कटिंग करून घेऊया. खूप साऱ्या आपल्या सबस्क्रायबरनी, नवीन जुने असतील त्यांनीसुद्धा कमेंट सेक्शनला कमेंट केली होती की छोट्या ब्लाऊजचं मेजरमेंट आम्हाला कटिंग करून दाखवा किंवा मार्किंग करून दाखवा. कारण बऱ्याच वेळेला लहान मेजरमेंट घेताना खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. मेजरमेंट किती घ्यावं, कसं घ्यावं ह्याचा अंदाज येत नाही, कारण छातीचा भाग लहान असतो, कमरेचा भाग आणि छातीचा भाग सेम मापाचा असतो. त्यामुळे आपल्याला इथे 1 टक्समध्ये कसं ब्लाऊज शिवावं किंवा विदाऊट टक्स कसं शिवावं हा प्रॉब्लेम होतो. त्यासाठी हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आता हा पाठीमागचा भाग मी वेगळा काढलेला आहे. हा पुढचा भाग आहे. पुढच्या भागाला अर्धा इंच गळा वाढवून 3.5 इंच केलेला आहे आणि शोल्डर रुंदी आपण 2 इंच जी दिलेली आहे तीच ठेवायची आहे आणि आपल्याला या पद्धतीने पुढे सुद्धा गोलाकार गळा आहे तो करून घ्यायचा आहे. आता हे ब्लाऊज 1 टक्स आहे, तर 3 इंचावरती 3 इंच रुंदी द्यायची आहे टक्ससाठी आपल्याला आणि 3-3.5 इंच तुम्ही उंची दिलात तरीही चालेल. आता इथे मी उंची मोजून दाखवलेली नाही, कारण तितकेच उंची आहे. त्यासाठी तुम्ही इथे टक्स घेताना सुद्धा अगदी अर्धा इंच घ्यायचा आहे, जास्त मोठा टक्स घ्यायचा नाही, कारण माप छोटा आहे. त्यानंतर पुढचा जो आर्महोलचा घेर आहे तो आपल्याला अर्धा इंच इथे कटिंग करायचा आहे रेग्युलरमध्येच. हा झाला आपला बॅक आणि फ्रंट कटिंग. सोबत इथे टक्सला कट मारून ठेवायचे आहेत आणि हा झाला आपला या साईडचा टक्स. कारण टक्स वगैरे तुम्ही अगोदरच काढून घेतलात तर कसं आहे, शिवताना तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. आता याचा गळा आहे तो कटिंग करूया. गळा आत्ता कटिंग नाही केला तरीही चालेल. तुम्ही ब्लाऊजला हा मेन फॅब्रिकला अस्तर फॅब्रिक अटॅच केल्यानंतर सुद्धा गळे कटिंग करू शकता. तर आता हे आपलं अस्तरवरती कटिंग झालेलं आहे. बॅक आणि फ्रंट स्लीवलेस ब्लाऊज आहे, त्यामुळे इथे स्लीव्ज कटिंग केलेलं नाही. हा आहे वेल्वेटचा कपडा पिंक कलरचा. हा मोठा ब्लाऊज पीस त्यांनी आणून दिला होता, कारण त्यांच्याकडे ऑलरेडी घेतलेला क्लायंटकडे हा कपडा होता. तर साडीसाठी आणि ब्लाऊजसाठी वेल्वेटमध्ये कॉन्ट्रास्ट कलर आपल्याला टाकायचा आहे, त्यासाठी हा कपडा इथे त्यांनी आणून दिला होता आणि शिल्लक राहिलेला कपडा त्यांना रिटर्न करायचा होता, कारण त्या बाळाच्या मम्मीचा ब्लाऊजसुद्धा ह्याच्यामध्ये बसणार होता. 1.5 मीटर साधारण हा कपडा होता. तर आपल्याला जितका लागणार आहे तितका अगदी छोटा कपडा लागणार आहे आपल्याला, तो आपण इथे घ्यायचा आहे. अगदी अर्ध्या मीटरच्या कपड्यामध्येच आपल्याला हा आपला ब्लाऊज आहे तो बसणार आहे. तर बघा इथे जेवढा लागणार आहे तेवढीच घडी टाकून घेतलेली आहे वेल्वेटची आणि हा आपला बॅक आणि फ्रंट साईड आहे तो इथे आपण ठेवून घ्यायचा आहे. व्यवस्थितरित्या इथे हा आपल्याला कपडा आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि कटिंगच्या वेळेला लक्ष द्यायचं आहे की हे मार्जिंग ठेवायला विसरायचं नाही, कारण शेवटी हा वेल्वेटचा कपडा आहे. सो वेल्वेटचा कपडा कितीही काळजीपूर्वक तुम्ही हाताळा, थोडासा तरी तो सरकतो मशीनवरती स्टिच करताना. आणि नवीन जर तुम्ही असाल, बिगनर शिवणारे असाल, तर तुम्ही इथे अर्धा इंच ते 1 इंच जास्तीचा कपडा ठेवायचा आहे, कारण हा कपडा मशीनवरती शिवताना फार सरकतो. पिनं लावून घ्यायच्या आहेत. इथे टाचणी पिनं लावून
प्रॉपर तुम्ही याला शिवायचं आहे. इथे बघा मी सुद्धा इथे अर्धा इंचाचा गॅप दिलेला आहे मेन फॅब्रिकचा, कारण वेल्वेट सरकला क्रॉस गेला तरीसुद्धा आपल्याला मार्जिंग असावं. परत परत खोलाखोलीचं आपल्याला शिलाईचं काम लागणार नाही, वाढणार नाही काम आपलं. आणि त्यासाठी इथे तुम्हाला अगोदरच अर्धा इंच किंवा 1-1 इंच तुमच्याही अंदाजाने तुम्हाला शिवताना जसा प्रॉब्लेम होतोय किंवा तुम्हाला अंदाज असेलच कधी वेल्वेट शिवला असेल तर त्यासाठी इथे कटिंगच्या वेळेलाच अर्धा इंच किंवा 1 इंच तुमच्या अंदाजाने हा कपडा जास्तीचा कट करायचा आहे, म्हणजे आपल्याला शिवताना त्रास होणार नाही. तर या पद्धतीने ते कटिंग करून झालेलं आहे. कटिंगच्या वेळेला सुद्धा तुम्ही इथे टाचणी पिना लावू शकता, बॉल पिना आहेत त्या, कारण कपडा हा कैचीमधून सुद्धा सरकतो. आता मला प्रॅक्टिस असल्यामुळे मी पिन न लावता शिवलेला आहे किंवा कटिंग केलेला आहे, पण तुम्हाला इथे पिन लावूनच कटिंग करायचा. शिल्लक कपडा बाजूला ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला साडीचा कपडा आहे त्याचा अस्तर कटिंग करायचा आहे. नऊवारी साडी आहे, बेबी नऊवारी म्हटलात तरी चालेल, कारण बेबी नऊवारी साडीची तुम्ही सुद्धा रिक्वेस्ट केली होती कटिंग कसं करायचं, स्टिचिंग कसं करायचं हे दाखवा. तर इथे मी अस्तर घेतलेला आहे आणि अस्तरची ह्या उंची आहे ती जवळपास 16 इंच आहे आणि 4 घड्या घेतलेल्या आहेत. 4 घड्यांची रुंदीसुद्धा आपल्याला 12-13 इंच घ्यायची आहे, म्हणजे 26 ते 28 इंचाचा रुंद कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला 4 फोल्ड टाकायचे आहेत. उंची याची 16 इंच आहे. 16 इंच कपड्याची उंची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला साडीचं मेजरमेंट कसं आहे किंवा कंबर कशी आहे, साडीचा सीट घेर कसा आहे तो पाहणार आहोत. तर आपल्याला इथे बघा साडीचा सीट घेर आहे 24 इंच. 24 इंच साडीचा सीट घेर आहे. सो आपल्याला कंबर काढताना साडीच्या सीट घेराचा 4था भाग काढायचा असतो. इथे बघा 23 इंच आपल्याला पूर्ण कंबर घेतली तरी चालेल आणि शिलाई मार्जिन पकडून आपल्याला 1 इंच वाढवायचा आहे, 24 इंच घ्यायचा आहे. तर आता आपल्याला इथे 24चा 3रा भाग काढायचा आहे. तर 24चा 3रा भाग म्हणजेच आपल्याला सीट घेरची रुंदी येते. तर 24ला आपल्याला 8ने गुणायचं आहे किंवा 8 त्रिक 24 म्हटलात तरी चालेल. तर आपल्याला इथे किती येतोय 8 त्रिक 24. तर बरोबर आपल्याला इथे 8 इंचाचा 4था भाग मिळतोय. तर आपल्याला या साडीचा हा जो 16 इंच आहे तो आपल्याला गुडघा रुंदी आहे, गुडघ्याच्या खाली 1-2 इंच आपण एक्स्ट्राचं पकडतो ती घेतलेली आहे. साडीची पूर्ण उंची आपल्याला इथे 23 ते 24 इंच ठेवायची आहे. सीट घेरसुद्धा 24 इंच आहे. त्यानंतर 8 इंच आपल्याला 4था भाग मिळतो, तर 8 इंच आपल्याला मधला सीट घेर घ्यायचा आहे आणि 24 इंच कंबर आहे, तर आपल्याला इथे 6 इंच घ्यायचे आहे, म्हणजे 23 इंच कंबर प्लस आपल्याला इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचे आहे. 6 इंचाची घडी टाकायची आहे, मार्किंग टाकायचं आहे आणि 6 पासून खाली सीटचा घेर आहे तो इथे 8 इंचावरती येतोय, तर आपल्याला इथे 9 इंचावरती घ्यायचं, 1 इंच वाढून घ्यायचं आहे. पुढे आपल्याला 2.5 ते 3 इंच एक्स्ट्राचं मार्जिंग द्यायचं आहे आणि पुन्हा इथे पायाचा घेर आहे तो घ्यायचा आहे. 7-7.5 इंच घेतला तरी चालेल आणि अशा पद्धतीने आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे. पहा व्यवस्थित आपल्याला हा जो मधला किस्तकचा भाग आहे तो इथे मार्किंग करायचा आहे आणि पुन्हा कट करून घ्यायचा आहे. तर आता तुम्ही हे कटिंग केलेलं आहे या पद्धतीनेच तुमचा साडीचा अस्तर होतो आणि हा साडीचा अस्तर आहे तो कट झाल्यानंतर मधून आपल्याला वेगळे पार्ट 2 करून घ्यायचे आहे. आता पुढे गंमत अशी झाली, साडीचा अस्तर कटिंग झाला, त्यानंतर नाडी कटिंग करायच्या वेळेला लाईट गेली अचानकच. आता लाईट गेल्यामुळे माझं जे कटिंग आहे ते अर्धवट राहिलं आणि तुम्हाला व्हिडिओसुद्धा मला शेअर करता येईना. त्यामुळे जो व्हिडिओ एडिट झाला होता, शूट झाला होता, तेवढाच मी तुमच्यासमोर शेअर करत आहे. नेक्स्ट पार्ट नेक्स्ट टाईम मी नक्कीच शेअर करेन. बाय बाय.